सगळ्या नेत्यांनी सगळ्या शेतकरी नेत्यांनी एकत्र होऊन जो योग्य वेळ त्यांची 28ची 29ची असू शकली असती ते आम्ही आत्ता आणलेली आहे। हे सगळ्यात मोठं यश आहे। सरकार नेहमीच सांगत होतंय का कधी कधी सुरुवातीला जर आम्ही पाहिलं तर आम्ही कर्जमाफीचं बोललोच नाही असे अजितदादा म्हणायचे। आम्ही कुठं बोललोय? देवेंद्रजी म्हणे का आम्ही 5 वर्षाचं आश्वासन दिलेलं आहे, 5 वर्षात कधीही करू। आता या आंदोलनाचा सिलसिला रायगडाच्या उपोषणापासून तर मोजरीच्या अन्नत्याग आंदोलनापासून तर पदयात्रेनंतर हा जो सगळा आम्ही सगळ्या नेत्या लोकांनी जानकरजी असेल, टपजी असेल, आमचे नवलेजी असेल, शेट्टी साहेब, तुपकरजी, क्षीरसागरजी असेल, पोहरेजी असेल, या सगळ्यांच्या मोठेपणानं यांच्या खऱ्या भूमिकेमुळं आणि महत्त्वाचं शेतकऱ्यांच्या खऱ्या सहकार्यामुळं हे यश खऱ्या अर्थानं हाती आलेलं आहे। पहिल्यांदा तर आम्ही तारीख मिळवलेली आहे। तारखेपासून जे सरकार पळत होतं ते सरकार तारखेवर आणून ठेवलं, हे सगळ्यात मोठं यश आहे। आता तारखेनंतरच्या अनेक गोष्टी त्याच्यात आहे, अनेक बारकावे आहे। आम्ही सरकारला असं सुस्त झोपू देणार नाही, आम्ही वाज ठेवणार। सरकारचं अभिनंदन करतोच आहे, आभार मानतोय। इतक्या आर्थिक बिकट अवस्थेमध्ये सुद्धा देवेंद्रजी असेल, एकनाथजी शिंदेने सुद्धा आम्हाला अगोदर आश्वासन दिलं होतं मुख्यमंत्री असताना, अजितदादा असेल, या सगळ्यांनी या कठीण परिस्थितीतून मार्ग काढला, त्याबद्दल त्यांचा आभारच आहे। परंतु हे सगळं करताना यामध्ये जर कटकारस्थान झालं तर आम्ही कोणालाही सोडणार नाही। मनोज जरांगे पाटील बोलले की कालची बैठक ही फसवणूक होती, सरकारनं फसवणूक केलेली आहे। काल तुमच्यासोबत एका व्यासपीठावर होतं। जरांगे साहेबांनी म्हटलं त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांना तसं वाटत असेल, त्यांनी उपोषण सोडल्यावर बाकीचे लोक अशाच प्रतिक्रिया देत होते। त्याच्यानं त्यामुळे शेतकरी कर्जमाफी आंदोलनावरती आता त्यांनी प्रतिक्रिया दिली। बच्चू कडू, राजू शेट्टी, जानकर आणि तुपकरांवरती गुन्हे दाखल झालेले आहेत। का या वर्षाचा जो रनिंग कर्जदार आहे हा 31 मार्च 2026 ला थकीत होणार आहे, लक्षात घ्या। जर आता घोषणा केली असती तर 24-25 वाला आला असता। 1 वर्षाला जो मुळात आज अडचणीत सापडलेला आहे, अतिवृष्टीमध्ये सापडलेला आमचा शेतकरी आहे, तोच नेमका सुटला असता। याचे अनेक फायदे आहेत। आता ते समजणाऱ्याला समजून घ्यावं। ज्याला आम्ही पाहतोय शेंगदाण्याची चव माहीत नाही, तो जर काजूची सांगत असेल तर त्याला काय करणार आहे? या सगळ्या गोष्टीमध्ये आपण समजून घेतलं पाहिजे। काही घरी बनवून कॉमेंट्स करणारे लोक आहे, काही आपले मत व्यक्त करणारे आहे, कधी आंदोलन केलं नाही, कधी बाहेर रस्त्यावर आले नाही। आम्ही एवढी मेहनत घेतली, लागण तेवढे गुन्हे दाखल घेतले, रात्रीचा दिवस केला, रक्ताचं पाणी, रक्ताच्या उलट्या आमच्या मुखाद्वारे झाल्या, एवढे सगळे कष्ट केल्यावर काही लोक काही आरोप करतात, त्याला आम्ही काही करायचं नाही आहे। आमचं मन पवित्र आहे। शेतकऱ्याप्रती जी काही भावना आहे त्या तेवढ्याच तिखट। जर दगाफटका झाला तर बच्चू कडू फासावर जाने तैयार है। हम झुकने वाले नहीं, हम मर जाएंगे लेकिन झुकने वाले नहीं है। बच्चू, काल तुमची बैठक सुरू असताना नागपूरमध्ये तुमच्या सहित तुमच्या कार्यकर्त्यांवर 2000 कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत। मला वाटते गुन्हे दाखल केले तर अटक करावं ना त्यांनी, आम्ही तयार आहोत। हे आंदोलन केल्या जवळपास 2500 आंदोलकांवर सुद्धा गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। बेकायदेशीरपणे गर्दी जमवणं, वाहतुकीमध्ये अडथळा केल्याचा ठपका या आंदोलकांवरती ठेवण्यात आलेला आहे। त्यामुळे आता शेतकरी कर्जमाफी आंदोलकांवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। बच्चू कडू, राजू शेट्टी, महादेव जानकर आणि रविकांत तुपकर यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात मध्ये येईल आणि तो माफ होईल। ही सगळ्यात मोठी रणनीती आमच्या नेत्यानं खेळलेली आहे, आमच्या लोकांनी, आणि त्याचा फायदा अधिक जास्त शेतकऱ्याला होणार आहे। आंदोलन संपलं नाही, आंदोलन संपलं नाही। जेपर्यंत कर्जाचा हप्ता पैसा बँकेत जात नाही तोपर्यंत आंदोलन संपणार नाही। थोड़ी जरी इकडे तिकडे नजर केली तर खबरदार, हम यहाँ खड़े हैं, हम अभी जिंदा है।
याच नागपुरात शोले आंदोलन मी केलं होतं, तुम्हाला माहित आहे. 2007 ते 8 आबावरती आलेले होते. त्याच नागपुरानं रायगडमध्ये सुरू झालेलं आंदोलन नागपूरच्या धर्तीवर आम्ही यशस्वी केलेलं आहे. आणि त्याच्यामुळं आता झालं ते, तुला ऐकायला नाही आलं. भाऊ तुमच्या सोबत कराळे मास्तर पूर्ण दिवस आंदोलनात होते, ते आता घोषणा देत आहे बाहेर की सरकारने आम्हाला फसवलं. तुम्हाला असंच वाटतं का? कराळे मास्तर आता घोषणा देत आहे बाहेर. त्यांना का बरं अशा पद्धतीचं वाटते मला माहीत नाही. ते मिटिंगला येणार होते, नेमकं ते मिटिंग त्यांची चुकली, त्याच्यानं ते नाराजगिराज नाही. ते एवढे लहान मनाचे लोक नाही आहे. मी त्यांना भेटतो, त्यांना समजून घेतोय. आता वामनराव चटपांचं आयुष्य शेतकरीमध्ये गेलं, जानकरांचं गेलं, तुमचे नवले साहेबाचं गेलं, राजू शेट्टीचं गेलं. म्हणजे एक मला समजत नाही, दुर्दैवी गोष्ट आहे. मी दिव्यांगाचं आंदोलन केलं तेव्हा अशा कुठल्याही आरोप